तर मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण ज्ञान म्हणजे काय किंवा ज्ञानाचा अर्थ व संकल्पना पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनी हे जाणून घ्यायला हवं की ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचा अर्थ संकल्पना स्पष्ट करताना कोणकोणत्या बाबीचे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचा थोडक्यात परिचय, कार्य करण्याची क्षमता, त्याच्यानंतर प्रत्यय ज्ञान, ज्ञानाचा अर्थ, संकल्पना इत्यादी गोष्टी ह्या ज्ञान म्हणजे काय आणि त्याची संकल्पना पूर्ण स्पष्ट करण्यासाठी समजून घ्यायला हवे. यामध्ये ज्ञान म्हणजे काय, तर शिक्षण हे ज्ञानासाठी महत्त्वाचं आहे. शिक्षण व्यक्तीला ज्ञान देतं. ज्ञान हेच शिक्षणाचे सर्वात महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे जाणणे. आणि हा जाणण्याचा शब्द आहे तो मुख्यतः 3 अर्थाने होतो. या शब्दाचा जो प्रमुख प्रयोग आहे तो 3 अर्थाने होतो. त्याच्यामध्ये पहिला जो अर्थ आहे तो परिचयाच्या अर्थाने येतो, दुसरा जो आहे तो कार्य करण्याची क्षमतेच्या अर्थाने येतो, आणि तिसरा जो आहे तो प्रत्यय ज्ञानाच्या अर्थाने येतो. तर यामध्ये पहिला जो आहे परिचय, तर आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस जाणतो याचा अर्थ त्या व्यक्तीचा आपला परिचय आहे. आणि त्या परिचयाच्या जो आहे संबंधित व्यक्तीविषयी जाणणं हे तेवढी सूचना पर्याप्त नसते. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती गांधीजीशी परिचित आहे, परिचित न होता सुद्धा त्याच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करून तो त्याच्याशी परिचित असलेल्या व्यक्तीप्रमाणे वागू शकतो किंवा अधिक जाणू शकतो. परंतु तो प्रत्यक्षात गांधीजीशी परिचित नाही. तो त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन करून त्यांच्याशी परिचित झालेला असतो. यानंतर येतं कार्य करण्याची क्षमता. आता सहसा जाणणे या शब्दाचा प्रयोग जो आहे तो कार्य करणे व शिकणे या 2 अर्थांनी झालेला दिसून येतो. तो पोहणे जाणतो किंवा त्याला पोहणे येते, म्हणजे त्यानं पोहणं शिकलेलं आहे, त्याच्यामध्ये पोहण्याची क्षमता आहे, तो पोहू शकतो. या अर्थाने ज्ञानाच्या बाबतीत जाणण्याचा अर्थ निघालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे प्रत्यय ज्ञान. तर प्रत्यय ज्ञानाचं जे आहे की हा शब्द तत्त्वज्ञानात फार महत्त्वाचा पूर्ण आहे. जाणतो याचा अर्थ मी एखादी बाब जाणतो, म्हणजे त्याचा अर्थ प्रत्यय ज्ञानाशी आहे की आपली मातृभाषा मराठी आहे, म्हणजे आपण मराठी ही भाषा जाणतो, आपल्याला मराठी येते. त्यामुळे प्रज्ञा, ज्ञाता व ज्ञेय या तिघांच्या परस्पर संबंधास ज्ञान म्हणले आहे. यातून असं स्पष्ट होतं की प्रत्येक ज्ञानाचा एक ज्ञाता आणि एक ज्ञेय आहे. जेव्हा एखाद्या ज्ञेयाशी इंद्रियाच्या माध्यमातून संपर्क होतो तेव्हा ज्ञेयाला पदार्थाशी संबंध एक चेतना मिळते आणि त्यालाच आपण ज्ञान असे म्हणतो. म्हणजेच ज्ञानेंद्रियाप्रमाणे जे प्रत्यक्षीकरण किंवा अनुभव होतो त्याला सुद्धा आपण ज्ञान म्हणू शकतो. मग हे इंद्रियापुरते मर्यादित नसून इंद्रियाच्या पलीकडे ज्या अनुभूती भेटतात त्याला सुद्धा ज्ञान म्हटले जातं. आता आदर्शवादामध्ये काय आहे, आदर्शवादामध्ये चेतनेला जी चेतना भेटते आपल्याला तिला सुद्धा ज्ञान म्हटलं जातं, आणि जी ज्ञानेंद्रियाच्या अनुभूतीच्या पलीकडे असते. तसंच निसर्गवाद व कार्यवाद यामध्ये ज्ञानेंद्रियाच्या प्रत्यक्षीकरणासच ज्ञान म्हटलं आहे. मग आपण काय म्हणतो की ज्ञानाचा याद्वारे अर्थ काय निघतो, तर ज्ञानाचा अर्थ वस्तूविषयी माहिती मिळवण्याशी संबंधित आहे. म्हणजेच एखादी वस्तूविषयी आपण म्हटलो की त्याची माहिती आहे किंवा ती गोष्ट मला माहीत आहे, ती गोष्ट सत्य आहे. अर्थात की ज्ञान नेहमी सत्यच असलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की आपण अशोकला किंवा XYZ व्यक्तीला आपण जाणतो, तर म्हणजे ज्ञाता म्हणजे जाणणाऱ्यास त्या विषयाच्या सत्यतेवर विश्वास पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जाणणाऱ्याजवळ ती सत्यता प्रमाणित करण्यासाठी आवश्यक प्रमाण असले पाहिजे.
यामुळे याप्रमाणे ज्ञानाच्या अर्थात 3 बाबी येतात: सत्यता, सत्यतेत विश्वास व सत्यतेसाठी आवश्यक प्रमाण. आता ज्ञानाला आपण इंग्रजीमध्ये नॉलेज या शब्दाने आपण ओळखतो. आणि नॉलेज हे फक्त सत्य असते आणि दोन्ही स्वरूपात दिसते. ज्ञान सत्य व असत्य दोन्ही स्वरूपात दिसून येते. आता भारतीय तत्त्वज्ञानानुसार ज्ञानाचा अर्थ काय सांगता येईल? भारतीय तत्त्वज्ञानानुसार ज्ञानाचा अर्थ सांगताना ज्ञानाची संकल्पना स्पष्ट करताना प्रश्न उपस्थित केला जातो की ज्ञानाचे स्वरूप परिवर्तनीय आहे. बरोबर. अपरिवर्तनीय ज्ञानाचे स्वरूप, ज्ञानाचे संपूर्ण तथ्य, विचार, ज्ञानाचे प्रत्यय, नियम इत्यादी ज्ञानाचे श्राव्य आहेत. अर्थात जे अध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञान देतो तेव्हा या सर्व तत्वांचा वापर करतो. ज्ञानाच्या तत्वाच्या परिवर्तनीय व अपरिवर्तनीयतेशिवाय विचार करावयास झाल्यास असे म्हणता येईल की ज्ञानाचे यात काही तत्व बदलत नाही आणि बदलण्याचा वेगही फारच कमी असतो. अनेक तथ्य, प्रत्यय, नियम असेही असतात जे सहसा बदलत नाही. या उलट ज्ञानाचे काही तत्व परिवर्तनीय असतात. वैज्ञानिक शोधामुळे त्यामध्ये वृद्धी होते. ज्याप्रमाणे त्यात परिवर्तन येत असतं, पूर्वी शिक्षकांनी जे ज्ञान दिलेलं होतं ते आता परत त्याच्यात भर होऊन त्याच्यामध्ये आणखी ज्ञान वाढलं जातं. अशा प्रकारे जॉन डुई यांनी या ज्ञानाच्या अनुभवाचे सतत पुनर्संयोजन केलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेले आहे की विद्यालयाच्या पाठ्यक्रमातही वेळोवेळी बदल केले पाहिजेत. सत्याच्या शोधातूनही जे नियम आणि सिद्धांत प्रकाशात येतात ते ज्ञानाच्या स्थूल स्वरूपात परिवर्तनाची अपेक्षा करतात. म्हणून ज्ञान केवळ त्यांच्या मतानुसार ज्ञान केवळ अनुभूती नाही, तर पूर्ण आपण जी माहिती प्राप्त करतो तेव्हा ही ज्ञानाची स्थिती ज्ञानाची असते आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यास ज्ञानचक्षुषे उघडणे असेही म्हणतो आपण. आता मेन मुद्द्यावर वळूयात की ज्ञानाची संकल्पना म्हणजे काय. तर भारतीय तत्त्वज्ञानात ब्रह्म आणि ज्ञान हे एकच मानले गेले. जैमिनीने मीमांसा दर्शनात सुद्धा म्हटले आहे की सत्य हे स्वयंप्रकाशित आहे. म्हणजेच ज्ञानाची उत्पत्ती स्वतःच होते. ते मनुष्याच्या मनात स्वयंप्रकट होतात. त्यामुळे सत्य आणि ज्ञान एकच आहे. अशा ज्ञानास ईश्वरी ज्ञान किंवा सत्याद्वारे प्रत्यक्ष ज्ञान, प्रदत्त ज्ञान मानले गेले. त्यामुळे वेद अपरुषेय मानले गेले. आता आपण बघूयात की ज्ञान सक्रिय की निष्क्रिय. तर याविषयी म्हणता येईल की ज्या ज्ञानाचा आपण उपयोग करतो ते ज्ञान सक्रिय आहे. आणि यामुळे जेव्हा शिक्षक पाठ नियोजन करतात तेव्हा त्यांच्यासमोर एकच उद्दिष्ट असते की अध्यापन करताना कोणतीही परिस्थिती निर्माण व्हावी लागेल ज्यामुळे विद्यार्थी प्राप्त ज्ञानाचा उपयोग करू शकतील. अशा प्रकारे ज्ञानाच्या 2 बाजू येतात: प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान मनुष्य स्वतः आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत प्राप्त करतो. भारतीय चार्वाक मत या प्रकारच्या ज्ञानास ज्ञान म्हणतात, कारण या मतानुसार जे जग आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे तेच सत्य आहे. प्रत्यक्षमेव प्रमाणम. परोक्ष ज्ञान आपणास दुसऱ्यांकडून ऐकून किंवा पुस्तकातून मिळते. मीमांसा दर्शनात सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाचे विवेचन दिलेले आहे. यामध्ये हेच सिद्ध होते की शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ज्ञानाचे स्वरूप समजावणे, जेणेकरून ते विविध प्रकारच्या भ्रमातून मुक्त होऊ शकतील. त्यामुळे ज्ञान केवळ अनुभूती नाही. समजा माझ्याकडे एक चेंडू आहे. मला प्रथम अनुभूती येईल की चेंडू एक वस्तू आहे, पण त्याच्यानंतर आपण काय म्हणणार
त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहिल्यानंतर त्याचा रंग, आकार, स्पर्श, जमिनीवर आपटल्यानंतर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी, त्याची रचना, उत्पत्ती याविषयी आपल्याला माहिती मिळते. आणि तेव्हा अशा स्थितीत जे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे जे ज्ञानचक्षु उघडतात त्याला ज्ञान म्हणतात. मग आपण याच्यामध्ये काय आहे, काही वस्तू डोळ्यांनी ज्या दिसतात त्या गृहीत धरतो, काही ज्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत त्या गृहीत धरतो. अशा प्रकारे ज्ञानाचे अनेक स्तर निर्माण होत असतात. आणि शिक्षणाचे कार्य हेच आहे की व्यक्तीस त्या ज्ञानाच्या तीनही स्तरापर्यंत घेऊन जाणे. त्यामुळे केवळ वरवरच्या माहितीस शिक्षण म्हणून उपयोग ठरणार नाही. आणि शिक्षणाने जर आपले ज्ञानचक्षु उघडले नाही तर ते आपल्यासाठी उपयोगात येणार नाहीत आणि ते खरे कल्याणकारी ठरणार नाहीत. म्हणून वर्तमान भारतीय शिक्षणाचा विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यास केवळ सूचनात्मक सत्याची माहिती देणे ते पूर्णतः ज्ञान, जो सूचनात्मक सत्याची माहिती देतो ते पूर्णतः ज्ञान नसून ज्या ज्ञानाने ज्ञानचक्षु उघडले जातील ते ज्ञान आहे. यामध्ये आपण ज्ञानाची वैशिष्ट्य पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत.